तर इथे दृश्य आपण या क्षणी पाहतोय। कार्यक्रमासही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। बीड इथल्या रहिवाशांना आज साव्यांचा वाटप होत आहे। चला चालले चालले ठीक आहे ना यार तुम्ही लोक हे म्हणे की नाही ना आम्ही नाही मध्ये आलो यार तूच पुढे घुसला चला या पाठी तर ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमास्थळी दाखल झाल्याची ही दृश्य। बीड इथल्या रहिवाशांना आज साव्यांचा वाटप होणार आहे आणि या कार्यक्रमाकरता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कार्यक्रमास्थळी आता पोहोचलेले आहेत। आता प्रतीक्षा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल होण्याची। काही क्षणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा कार्यक्रमास्थळी पोहोचतील आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। पत्रकार आणि पोलिसांमध्ये ही काहीशी बाचावाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाल्यानंतर विज्युअल घेत असताना काहीसा गोंधळ उडाला आणि आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमास्थळी आता पोहोचलेले आहेत। काही क्षणात आता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। बीड इथल्या रहिवाशांना आज चाव्यांचं वाटप केलं जात आहे। गेल्या अनेक दिवसांपासूनची ही प्रतीक्षा खरं तर रहिवाशांची। नव्या घरात आता या ठिकाणी साहेबांची देखील चर्चा करू आणि अजितदादांची देखील चर्चा। मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोड आहे। पैठणमध्ये 23,000 नावे जे आहेत दुप्पट डबल आलेले आहेत। संजय राऊत म्हटले की मांसाहार न करणे म्हणजे मतदार यादीमध्ये दुबार नावं, मतदार यादीमध्ये चुकीची नावं हे काढण्याची प्रोसिजर असते, पण काही लोकांना मतदार यादीच माहिती नाही हो। जे कधी स्वतः ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे गेले नाही त्यांना मतदार यादी काय कळणार आहे। मतदार यादीमध्ये जर दुबार नावं असतील, जर मृत नावं असतील, जर अजून काही नावं असतील तर ती तक्रार करून काढण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाने सर्वसामान्य मतदाराला दिलेले आहेत। पण ज्यांनी कधी स्वतः निवडणुकाच लढवल्या नाहीत ते आता मतदार यादीवर बोलायला लागलेले आहेत, हे आमचं दुर्दैव आहे। संजय राऊत म्हटले की नॉनव्हेज न खाऊ देणे म्हणजे नपुंसक करण्याचा हा प्रकार आहे। हा वारकरी संप्रदायाचा अपमान असं वाटत नाही का? मला या बाबतीमध्ये या शब्दप्रयोगांबद्दल देखील काय बोलायचं नाही, पण नॉनव्हेज खाणं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।